नमस्कार मित्रांनो, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे एनी टाईम ए काइन. अजय देवगणच्या पिक्चरचा ट्रेलर रिलीज झाला, ज्याचं नाव आहे शैतान. तर या संपूर्ण ट्रेलरचा रिव्ह्यू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना विनंती आहे की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. शैतान हा जो काही आगामी पिक्चर आहे, अजय देवगणचा, आर माधवनचा, ज्योतिकाचा आणि एक नवीन ॲक्ट्रेस आहे जिने ऑलरेडी याचा जो काही ओरिजिनल आहे वश हा एक गुजराती पिक्चर आहे, तर त्या पिक्चरमध्ये तिने काम केलेलं आहे. तिचं नाव जानकी बोडीवाला असं आहे की तिला पुन्हा या पिक्चरमध्ये त्यांनी स्टारकास्ट करण्यात आलेला आहे शैतानमध्ये. तर हा जो काही पिक्चर तो येत्या 8 मार्चला रिलीज होते, तर काही दिवस बाकी आहेत. तर याचे सुरुवातीला पोस्टर, छोटासा टीजर आणि एक गाणं देखील रिलीज करण्यात आलेलं होतं. तर फायनली त्यांनी आज याचा 2 मिनिट आणि 26 सेकंदांचा ट्रेलर रिलीज केलेला होता जिओ स्टुडिओजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. तर ओव्हरऑल हा जो काही ट्रेलर होता हा मला इंटरेस्टिंग वाटला. म्हणजे मागच्या वर्षी अक्षय कुमारचा एक पिक्चर आलेला होता कठपुतली, तर तो देखील अतिशय छान होता. याचा प्लॉट वेगळा आहे. याच्यामध्ये देखील एक सायकोपॅथ कॅरेक्टर दिसते आर माधवनचं. तर तो एक सायकोपॅथ दिसतो आहे की जो कुणाला तरी हिप्नोसिस तो करतो आहे, असं काहीतरी तो काम करतो आहे. आणि एकंदरीत तो अचानक अजय देवगणच्या घरात घुसतो आहे आणि एकंदरीत ट्रेलरच असा दिसतो आहे त्यामध्ये की ती जी काही मुलगी आहे जिचं नाव जान्हवी असं आहे, तर तिला कशाप्रकारे तो हिप्नोसिस करतो, तो तिला ऑर्डर्स देतो ॲज लाईक अ कठपुतली. मग ती कशाप्रकारे त्याच्या ऑर्डर्स ती फॉलो करते, बापाच्या कानाखाली देखील देते. असा एकंदरीत हा ट्रेलर होता. आता असे जी काही पिक्चर आहे ते बनवणं अतिशय डिफिकल्ट टास्क असते. आता मुळात याच्यात काही त्यांना डिफिकल्ट किंवा फार काही नवीन करायची त्यांना गरजच पडलेली नाही. मुळात हा पिक्चरच गुजराती पिक्चर वशचा रिमेक आहे. रिमेक असल्यामुळे फ्रेम टू फ्रेम यांनी कॉपी केलेलं दिसतं आहे. ओव्हरऑल तर ट्रेलर मला आवडला, इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एज ऑफ द सीट थ्रिलर असा हा पिक्चर दिसतो आहे. तर बाकी आर माधवनचं जे काही कॅरेक्टर आहे, तर ज्या प्रकारे त्याचा मेकओव्हर केलेला आहे, ज्या प्रकारे तो बोलतो आहे, त्यामुळे थोडी भीती तर वाटते की कसं असेल आर माधवनचं कॅरेक्टर. बाकी अजय देवगणचं जे कॅरेक्टर आहे कबीर, की जो त्या मुलीचा बाप आहे, म्हणजे 4 जणांची फॅमिली आहे. ज्या वेळेला मी हा ट्रेलर पाहत होतो मला असं वाटलं की यार दृश्यमचं काही युनिवर्स यांनी तयार केलेलं नाही ना, अशा प्रकारे एक तो फील मला वाटला. तुम्हाला वाटला की नाही मला ठाऊक नाही, परंतु तसा फील येतो. आणि याचं जे काही डिस्ट्रीब्युटर आहे पॅनोरमा स्टुडिओज डिस्ट्रीब्यूट करताय हा पिक्चर शैतान. तर यापूर्वी अजय देवगणने त्यांच्यासोबत 3 मोठे सुपरहिट पिक्चर्स दिलेले आहे. म्हणजे तानाजी असेल, रेड असेल, त्यानंतर दृश्यम 2 असेल. त्यामुळे आणखी हा त्यांचा 4था पिक्चर होतो, त्यामुळे ती एक एक्साइटमेंट असते. आणि पॅनोरमा स्टुडिओ चांगले पिक्चर देत आलेला आहे. आता बाकी डायरेक्टर हा जो आहे विकास बहल, तर विकास बहलने मागच्या वर्षी टायगर श्रॉफचा एक पिक्चर आलेला होता, तर तो पिक्चर फ्लॉप गेलेला होता. गणपत आपल्या सगळ्यांना माहीत असेल, तो पिक्चर फ्लॉप गेला. तर यापूर्वी त्याने सुपर 30 आणि क्वीन सारखे हिट पिक्चर्स दिलेले आहेत. त्यामुळे हा जरा वेगळ्या कॅटेगरीतला पिक्चर ते घेऊन आलेला आहे. हॉरर आणि थ्रिलर कॅटेगरीतला हा पिक्चर आहे. तो पिक्चर 8 मार्चला रिलीज होतो आहे, त्यामुळे मजा येईल हा पिक्चर बघताना. ओव्हरऑल तर ट्रेलर मला इंटरेस्टिंग वाटला. तर सस्पेन्स थ्रिलर पिक्चर आहे की पुढे काय होईल, कशाप्रकारे ती मुलगी पुढे काय करेल, मग ती मुलगी तिच्या फॅमिलीलाच मारून टाकते की काय, अशा पण बाकी साऱ्या गोष्टी आहेत. तर आर माधवनचं जे काही कॅरेक्टर आहे ते अतिशय दमदार वाटतं आहे. कारण ज्या प्रकारे त्याचं कॅरेक्टर येतो, ज्या प्रकारे ॲक्टिंग करतो आहे, ज्या प्रकारे त्याचा लूक आहे, त्यामुळे मजा येईल हा पिक्चर थिएटरमध्ये बघताना. आणि राहिला विषय ज्योतिकाचा, तर ज्योतिकाने पूर्वी कुठल्या बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये काम केलं आहे मला आठवत नाही आहे, परंतु ती अनेक वर्षानंतर ती बॉलिवूडमध्ये आलेली आहे. तर ज्योतिका आहे, अजय देवगण आहे आणि बाकी राहिला विषय तर ती जी काही मुलगी आहे जिने जान्हवीचं कॅरेक्टर प्ले केलेलं आहे, जिचं नाव आहे जानकी बोडीवाला. जानकी, ज्योतिका, जान्हवी कन्फ्युजन होतं आहे फार की एक्झॅक्टली तिचं नाव काय. तर जानकी बोडीवाला असं तिचं नाव आहे की जिने ओरिजिनल जो काही पिक्चर होता वश, तर त्यामध्ये देखील तिने सेम कॅरेक्टर प्ले केले होतं. त्यामुळे तिला सगळा प्लॉट माहिती आहे, त्यामुळे तिला फार काही कष्ट घ्यावे लागले असतील असं वाटत नाही. परंतु ज्या वेळेला आपण हा ट्रेलर पाहतो, ज्या वेळेला तिची आपण ॲक्टिंग बघतो, त्यामुळे प्रॉमिसिंग वाटतो हा ट्रेलर की खरंच तिने मनापासून ॲक्टिंग केलेली दिसते. त्यामुळे नक्कीच हा एक वर्थ वॉच असेल. आता प्रश्न असा येतो ना की आजकाल लोक अतिशय म्हणजे केअरफुली पिक्चर्स बघतात, 10 वेळा विचार करतात कुठलाही पिक्चर बघताना.
कारण ज्या वेळेला रिमेक हा शब्द कानावरती येतो लोक विचार करतात यार रिमेक आहे यार, या वेळेला साऊथचा रिमेक नाही आहे, परंतु त्यांनी गुजराती पिक्चरचा रिमेक केलेला. तर अजय देवगणचा म्हणजे काय बोलायचं, मागच्या वेळेला त्याने म्हणजे भोला आलेला होता. भोला हा एक रिमेक होता साऊथच्या पिक्चरचा. दृश्यमचे तर पहिला काय दुसरा काय रिमेकच आहेत, तो देखील रिमेक होता. तर अजय देवगणचा खास थँक गॉड हा एक पिक्चर आलेला होता, तो काही खास चाललेला नव्हता. रनवे 34 आलेला होता, तो देखील चाललेला नव्हता. भोलाकडून फार त्याच्या एक्सपेक्टेशन्स होत्या परंतु भोला हा पिक्चर देखील चाललेला नव्हता. त्याच्यामुळे 2023चं जे काही वर्ष होतं अजय देवगणसाठी ते काही खास चांगलं गेलेलं नव्हतं. फक्त दृश्यम 2 त्याचा ब्लॉकबस्टर होऊन गेला. 2022मध्ये तो आलेला होता. त्यामुळे आता बघूया 8 मार्चला हा पिक्चर येतो आहे. शैतान नाव आहे या पिक्चरचं. त्यामुळे आता हा शैतान चालेल का नाही माहीत नाही, परंतु आजकाल लोक प्रचंड विचार करतात की रिमेक आहे यार, आपण ओरिजिनलच बघूया. आणि ओरिजिनल ऑलरेडी अवेलेबल आहे. त्यामुळे आता किती लोक बघतील हा मोठा प्रश्न आहे. परंतु ओव्हरऑल ट्रेलर हा मला चांगला वाटला, इंटरेस्टिंग वाटला. आणि एज ऑफ द थ्रिल जे काही पिक्चर्स असतात ते मी म्हणेल की OTTवरती मोबाईलवरती बघण्यापेक्षा आपण थिएटरमध्ये जाऊन पाहिलेत तर ते चांगलं राहतं. त्यामुळे 8 मार्चला हा पिक्चर येतो आहे, हॉरर थ्रिलर शैतान. तर मजा येईल त्यावेळेला थिएटरमध्ये जाऊन बघताना. तर ओव्हरऑल ट्रेलर तर चांगला आहे, प्रॉमिसिंग आहे. या ट्रेलरला मी देईल माझ्या चॅनलतर्फे 3.5 स्टार आउट ऑफ 5. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सोशल मीडियावरती जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या पेजला तुम्ही फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, लवकरच भेटूया आपण आणखी एका व्हिडिओमध्ये.